लाक्षागृहातून सुटल्यावर पांडव पुढच्या प्रवासाला निघाले. त्यांनी तपस्व्यांचा वेश धारण केला होता. प्रवास करताना पांडव एकचक्रा नावाच्या नगरीत आले. एका ब्राह्मणाच्या घरी राहू लागले. ते भिक्षा मागून आणत आणि आपलं पोट भरत. दिवसा पांडव भिक्षा मागून आणायचे आणि संध्याकाळी कुंती ते वाटून द्यायची. अर्धा भाग भीमाला मिळायचा आणि अर्ध्या भागात 4 पांडव आणि कुंती यांचं भागायचं. एक दिवस काय झालं, कुंती आणि भीम घरातच होते. इतर चौघे भिक्षेसाठी गेले होते. एकाएकी त्या ब्राह्मणाच्या घरातून रडण्याचा आवाज आला. कुंतीनं जाऊन विचारलं. तेव्हा तो ब्राह्मण कुंतीला म्हणाला, या नगरीच्या बाहेर बकासूर नावाचा एक राक्षस राहतो. तो या नगरीतल्या लोकांना फार त्रास देतो. त्रास होऊ नये म्हणून त्याला दररोज 1 गाडाभर अन्न, 2 रेडे आणि 1 मनुष्य खायला देण्याचं सगळ्या गावानं मान्य केलंय. रोज एका घरानं त्याला हे द्यायचं असतं. आता ती पाळी आमच्यावर आलीय. मी गरीब आहे. उद्या राक्षसाच्या तोंडी मला जावं लागणार म्हणून घरातली सगळीजण रडतायत. कुंतीला वाईट वाटलं. ती म्हणाली, आम्ही तुमच्या घरी राहतो. आम्ही तुम्हाला मदत करतो. माझी मुलं सामान्य नाहीत. त्यांनी आजपर्यंत अनेक राक्षसांना मारलं. बकासूरच काय, पण कुठलाही राक्षस माझ्या मुलांपुढे टिकूच शकणार नाही. तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळी गाडाभर अन्न, 2 रेडे घेऊन या. माझा मुलगा भीम बकासुराकडे जाईल. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. कुंती घरी आली. भीमाला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा भीमानं आनंदानं उडीच मारली. उद्या आपल्याला राक्षसाबरोबर कुस्ती खेळायला मिळणार या कल्पनेनं त्याला फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी भीम खूप लवकर उठला. कधी एकदा त्या राक्षसाकडे जातो आणि त्याचा समाचार घेतो असं त्याला झालं होतं. दारात गाडाभर अन्न आणि 2 रेडे तयार होते. भीम तो गाडा घेऊन राक्षसाकडे निघाला. गाड्यातील सुग्रास अन्नाच्या वासानं भीमाच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. हे सगळं अन्न आपल्यालाच खायला मिळालं तर काय मजा येईल असाही विचार त्याच्या मनात आला. वाटेत एक नदी लागली. त्या नदीच्या पलीकडे अरण्य होतं. तिथे बकासूर राहायचा. भीमानं गाडा थांबवला. भर दुपारची वेळ. भीमाला तर सपाटून भूक लागली होती. नदीत जाऊन त्यांना आंघोळ केली. गाड्याला जुंपलेले रेडे सोडले. त्यांना गावाकडे दिलं हाकलून. आणि मग भीमानं त्या बकासुराला 3-4 वेळा मोठ्यांदा हाक मारली. मग गाड्यातील सारं अन्न बाहेर काढलं आणि त्यावर यथेच्छ ताव मारायला सुरुवात केली. खूप दिवसात इतकं सुग्रास अन्न त्याला मिळालंच नव्हतं. त्यामुळे तो त्या अन्नावर अगदी तुटून पडला. थोड्या वेळानं तो बकासूर दाण दाण पाय आपटत तिथं आला. बकासुराला मोठं आश्चर्य वाटलं. अरे, नेहमी गाड्या बरोबर येणारा माणूस मरणाच्या भीतीनं अगदी थरथरत असतो आणि हा माणूस तर माझ्याच अन्नावर अगदी यथेच्छ ताव मारत बसलाय. आणि 2 रेडे कुठे दिसत नाहीत. अरे च्या, का तेही यानं खाल्ले. बकासुराला आला राग. त्यानं प्रचंड आरोळी ठोकली. पण भीमानं त्याच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. तो आपला सपासप अन्न खात बसला. मग बकासूर अधिकच चिडला आणि तो भीमाच्या पाठीवर जोर जोरानं ठोसे मारायला लागला. भीमाला त्यानं काहीही झालं नाही. तो हसत हसत म्हणाला, मार. अरे मार ना, अजून जोरात मार. शाबाश, मार. अरे अजून जोर लाव. बकासूर मारत होता आणि भीम जेवत होता. असं बराच वेळ चाललं होतं.
भीमानं ते गाडाभर अन्न खाऊन खस्त केलं, गटागटा पाणी प्यायला आणि एक जोरात ढेकर दिली. मग मात्र त्यानं उठून एकदम बकासुरावर हल्ला चढवला. दोघांची जोरात कुस्ती सुरू झाली. मग भीमानं एक प्रचंड वृक्ष उपटला आणि त्यानं तो बकासुराला झोडायला लागला. मग भीमानं पुन्हा त्याच्याशी कुस्ती सुरू केली. शेवटी भीमानं बकासुराला जमिनीवर पाडलं आणि यथेच्छ पुकलून काढलं. त्याचे हातपाय खिळखिळे केले. बकासूर प्रचंड आरोळी फुटून भडभडा रक्त ओकला आणि मरून पडला. बकासुराची आरोळी ऐकून त्याचे जातभाई राक्षस धावत आले. ते भयंकर दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. ते राक्षस पुतळ्यासारखे जिथल्या तिथे उभे राहिले. भीम म्हणाला, जर तुमच्यापैकी कुणीही कधीही मनुष्य हत्या केली तर तुमची सर्वांची या बकासुरासारखीच अवस्था करील, अशी भीमानं त्यांना धमकी दिली. तेव्हा घाबरलेले ते राक्षस रक्त मांस भक्षण न करण्याची प्रतिज्ञा करून अरण्याकडे पळत सुटले. मग भीमानं ते बकासुराचं प्रचंड प्रेत ओढत आणून एक चक्रा नगरीच्या वेशीत आडवं ठेवलं. मग भीम गपचूप घरी जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी बकासुराचं ते प्रचंड प्रेत पाहून नगरातील लोक आश्चर्याने थक्क झाले. त्यांना अतिशय आनंद झाला. सगळी नगरीच बकासुराचं प्रेत पाहायला वेशीवर लोटली. त्यात भीम सुद्धा जाऊन उभा राहिला. लोक विचारू लागले, ह्या भयंकर बकासुराला कोणी बरं मारलं असेल? तेव्हा भीमच म्हणाला, काल सकाळी एका दिव्य पुरुषाला त्या दिशेनं जाताना बघितलं होतं. बहुतेक त्याचंच हे काम असावं.